जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा ट्विटमधून वाचाळवीरांना टोला। महाराष्ट्रात वाचाळवीरांना फारच बरे दिवस आल्याचं म्हणत वादग्रस्त वक्तव्य थांबवण्याचा सल्ला। आमदार देवेंद्र भुयार यांचा महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य। त्यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या सांगलीतल्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप राष्ट्रवादीने फिरवली पाठ। मेळाव्यामध्ये अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गैरहजर। अजित पवारांच्या 2 आमदारांनी फिरवली पक्षाच्या मेळाव्याकडे पाठ। वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे मेळाव्याला गैरहजर। तुपेंनी काही दिवसांपूर्वीच घेतली होती शरद पवारांची भेट। सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पालकांचा ठिय्या। आजारी मुलांना घेऊन पालकांचं आंदोलन। पैसे नको, सुदृढ आरोग्य द्या पालकांची मागणी। रोहित पवार राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार। लक्ष्मण हाकेंचं विधान। मनोज जरांगेंना पोषणाऱ्या आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना पाडण्याचा इशारा। शहांनी 2029 सांगून आधीच माघार घेतली। काँग्रेस प्रभारी चन्निथला यांची उपहासात्मक टीका। तर 2029 पर्यंत सरकार राहणार की नाही ते बघा, संजय राऊतांचा खोचक टोला। भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अमित शहांच्या भेटीला सह्याद्री अतिथीगृहावर। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। काँग्रेसचे नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढण्यावर प्रश्नचिन्ह। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आवश्यक कागदपत्र सादर न केल्यामुळे टांगती तलवार। सरड्याला लाज वाटेल असं काम विशाल सरडा करतोय। संजय काका पाटलांची विशाल पाटलांवर जहरी टीका। संजय काका नगरपंचायतीला उभे राहतील अशी स्थिती विशाल पाटलांनी केलं होतं वक्तव्य।